सत्रात आपलं स्वागत आहे। देवाचे आभार मानले पाहिजेत की ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं। शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी। शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या कोणी? आजोबाच्या सरकारने। मावळमध्ये जेव्हा लोक पाणी मागायला आली तेव्हा तुम्ही गोळ्या घालता। इथं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नांदऱ्यामध्ये जेव्हा ऊस दराचं आंदोलन झालं, नलावडे, मला वाटतं चंद्रकांत नलावडे शेतकरी, त्याला डायरेक्ट गोळ्या घातल्या। त्याचा नातू आता इथं बसलाय आंदोलनाला। रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांना उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा। त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नाही। त्याला 11 दिवस 15 दिवस जोपर्यंत शेतकऱ्याची FRP मिळत नाही, कारखानदार हेच आहेत, ते सगळी FRP जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्याचं उपोषण चालू राहिलं पाहिजे। नाहीतर नुसतं नाटक, मीडियामध्ये यायचं, सकाळपासून बसायचं, असलं नाटक असेल तर ते काही योग्य नाही। आणि रोहित पवार ॲक्टिंग करायचं माहीत आहे, त्याचे ते सल्लागार हुशार आहेत। सकाळी 9ला तू ये आणि मग तू दिवसभर मीडियामध्ये दिसतोय, ह्याचा हा प्रकार आहे। शेतकऱ्याच काय ह्याला पडलंय? कारखाने सगळ्यात जास्त दाबले कुणी? रोहित पवारांनी। कुणाचे कारखाने आहेत? शेतकऱ्यांचे। सभासदाच्या फीमधून उभारलेले कारखाने 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत। 100-100, 200 कोटीचे कारखाने। कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे? हे काय नटरंग पिक्चरचं शूटिंग आहे? तिथं तू ॲक्टिंग करायला गेलायस? आणि मला सामान हा बसला पाहिजे तिथं। लोक रोज ह्यांच्या विरोधात आंदोलन करत होते, बसू द्या ना याला महिना 2 महिने, काय फरक पडतोय? शेतकऱ्याचं हित आमच्या सरकारला माहीत आहे। शेतकऱ्यांच्या बद्दल देवाभाऊंचं सरकार अत्यंत संवेदनशील आहे। शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। 2 लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांना देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे। जे रेग्युलर कर्ज भरतायत शेतकरी त्यांना 50,000 देण्याची भूमिका आपल्या सरकारनं घेतलेली आहे। 3 लाख रुपये रोजगार हमीच्या विहिरीला मिळत होते, आपल्या सरकारनं 5 लाख रुपये केलेले आहेत। शेतामध्ये जायला लोकांना पानंद रस्ते नव्हते, मातोश्री पानंद योजनेच्या माध्यमातून 100-100 किलोमीटर रस्ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। त्याच्या पुढे एक पाऊल टाकून बळीराजा पानंद योजना ही आता नव्यानं सरकारनं आणलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून परत 10-20 कोटी रुपये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला पानंद रस्त्यासाठी दिलेले आहेत। हे शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांना रस्ते मिळत नव्हते, ज्यांना तहसीलदारांच्याकडे जाऊन केस घालावी लागत होती, वकिलाचे पैसे द्यावे लागत होते, तहसीलदारांच्याकडे हेलपाटे घालावे लागत होते, तहसीलदारांनी निर्णय दिला का प्रांताने निर्णय दिला का ॲडिशनल कलेक्टर निर्णय दिला तर आयुक्तांनी निर्णय दिला तर राज्यमंत्री महसूल, राज्यमंत्र्यांनी दिला का कॅबिनेट मंत्री महसूल, परत खालच्या कोर्टात यायचं, हे बंद करून टाकलं। शेतकऱ्याच्या 7 बाऱ्यावरती इतर हक्कामध्ये रस्ताच नोंद करून टाकलाय। सार्वजनिक रस्ते जेवढे अडवलेले आहेत ते रस्ते जर मोजायचे असतील, सरकारनं आपला निर्णय केलाय, सार्वजनिक रस्ता मोजताना मोजणी फी सुद्धा सरकारच देत आहे। पोलीस प्रोटेक्शनची गरज पडली, आपलं सरकार पोलीस प्रोटेक्शनचे पैसे सुद्धा आता घेत नाही, त्यांना माफ करून टाकलेलं आहे। हे जे मोजणी करत होते, मोजणीची प्रकरणं इतकी पेंडिंग आहेत, मोजणीदार लोक उपलब्ध नव्हती, आपल्या सरकारने निर्णय केला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 मोजणीदार हे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्यायचे आणि त्यांना तात्काळ मोजणी करून द्यायची। एक ना अनेक विषय आपल्या सरकारनं केलेले आहेत। दिवसा लाईट मिळावी म्हणून सोलार मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आहे सोलार करण्यामध्ये। आपल्या इथं 102 फीडर सोलारवरती आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 20च्या वर सोलार प्लांट झालेले आहेत। असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेत। सोलारचं कनेक्शन लोकांना देतोय, वीज बिल माफ केलेले आहे आपल्या सरकारनं। हे नुसते बोलायचे वीज बिल माफ कधी करणार, केलं वीज बिल माफ। 7.5 HP पर्यंतचं वीज बिल माफ केलेलं सरकार आपलं आहे। आता प्रत्येक 30 लाख लोकांना घरकुल दिली महाराष्ट्रामध्ये। पहिल्यांदा असं घडलंय, रोहितचे आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री होते, किती घरकुल आली तेव्हा विचार। आता प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधून 30 लाख लोकांना घरं दिलेत आणि त्याच्यावर सोलर पॅनल पण आपलं सरकार देतंय। 5 ब्रास वाळू त्यांना मोफत दिलेली आहे। 1,20,000 केंद्र सरकार घर बांधायला देत होतं, 26,000 रोजगार हमीतून, 12,000 रुपये शौचालयासाठी, आपल्या सरकारनं 50,000 रुपये, आपल्या सरकारचे 50,000 त्यात टाकलेले आहेत। असे खूप सारे निर्णय लोकांच्यासाठी घेतलेत। त्यामुळे रोहितनं चिंता करण्याची गरज नाही, सरकार चिंता करणार आहे। आणि गरिबांच्या मतावरती आम्ही निवडून आलोय, कष्टकऱ्यांच्या, 12 बलुतेदारांच्या, 18 पगड जातीच्या लोकांच्या, मेहनत करणाऱ्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जीवावरती आम्ही आलोय। त्यामुळे आम्ही लोकांची काळजी करतोय, रोहितनं ॲक्टिंग करायची आवश्यकता नाही। आणि जर खरंच आंदोलन करायचं आहे, जोपर्यंत हे सगळे निर्णय होत नाहीत, जेवढे कारखाने तू ढापलेत ते पहिले सभासदाच्या नावावर कर,
जाऊ दे बाकीचे जे विषय, नंतर जयंत पाटलाजी वगैरे नंतर 2 नंबरला बघू. पहिल्यांदा तू कारखाने जे ढापले ते लोकांच्या नावावरती पहिले करून दे, शेतकऱ्यांचे. मग तू शेतकऱ्यांचा नेता आहे. नाहीतर पुढारी व्हायला एवढं सोपं नाही. महाराष्ट्र आहे, खोटं बोलून काय होणार नाही. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी आमच्या सरकारनं केली आहे, चिंता करण्याची काय काम. अहो एकदम स्टंटबाजी करणारा हा माणूस आहे, बोगस माणूस आहे. काय याच्याकडे आहे, कोण तर त्याचे 4 सल्लागार, तू असं कर, अरे कसं कर. लोकांना माहित नाही तू शेतकऱ्याचा कर्दन काळ हा रोहित पवार आणि त्याचा आजोबाचा आहे, हे लोकांना माहित नाही. आता तुम्ही तारणहार होणार कसं. कर्दन काळाचा तारणहार होणं एवढं सोपं नाही. लोकांना सगळं माहित आहे. पूर्वी ते चालत होतं, गावात एक पेपर यायचा तेव्हा तुमची नौटंकी चालायची. आता मी इथं काय बोलतोय लगेच कळते सगळ्याला, तो तिथं काय बोलतोय लगेच सगळ्यांना कळते. त्यामुळे काय त्याचा उपयोग नाही. पण जर बसायचं असेल अन्न त्यागला तर ह्याला उपाशी ठेवला पाहिजे. नाहीतर तिथं वडापाव खाणार आणि परत इकडे येऊन म्हणणार मी शेतकऱ्यांच्यासाठी जोपर्यंत कर्जमाफी केली आणि आता तू कर्जमाफी कसली करणार आहे. कर्जमाफी झाली, आता ती कार्यान्वित होते आणि परत त्याचा काही उपयोग नाही.